नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर रोहित आहेत. या आधीचा माझा जो व्हिडिओ होता, आपल्या दहशतवादी हल्ला जो झाला पहलगामच्या जवळ बैसारण मैदानावरती, त्या हल्ल्यावरचा जो व्हिडिओ होता, त्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि त्या व्हिडिओनंतर काय काय घटना घडल्या ते आपल्या पुढे आणायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की दहशतवाद्यांना जन्माची अत्तल घडवणारे, आणि असं त्यांनी सांगितलं की तुम्ही विचारही केला नसेल इतका तुम्हाला आम्ही आता तुमच्यावरती हल्ला करणार आहे. आणि तसे हल्ले आता वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने सुरू झालेत. आपल्याला माहिती आहे, गेल्या वेळेला सांगितलं होतं की आपण सिंधू पाणी वाटप करार रद्द केलेला आहे. आपण सांगितलं की तो आम्ही सस्पेंड केला आहे, आम्ही त्याला बांधील नाही. त्याच्यावरती पाकिस्ताननी एक खुळ्यासारखी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानने काय सांगितलं की तुम्ही हा करार जर रद्द केला किंवा सस्पेंड केला तर आम्ही सुद्धा सिमला करार सस्पेंड करू. याच्या इतका आत्मघाती निर्णय पाकिस्तानचा दुसरा नाही. कसं ते सांगतो. सिमला करार हा 2 जुलै 1972 तेव्हा सिमला करार अस्तित्वात आला. आणि त्या करारामध्ये तो का झाला करार? कारण इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेश वेगळा केला, पाकिस्तानी सैन्याला सपाटून हाणला आणि पाकिस्तानी सैन्याचे 93,000 युद्धकैदी आपल्या ताब्यात होते. ते सोडवण्याकरता जुल्फिकार अली भुट्टो, तेव्हाचा पाकिस्तानचा जो पंतप्रधान, तो भारतात आला. आणि इंदिरा गांधींचा शहाणपणा असा की याच्या आधीचा करार 65च्या युद्धानंतर लालबहादूर शास्त्रींनी ताशकंद येथे जाऊन केला आणि तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे इंदिरा गांधींनी सांगितलं होतं कुठलाही करार करायचा असला तर तो भारतात केला जाईल, जिथल्या सिक्युरिटी अरेंजमेंट्स आम्ही बघू, आम्हाला रशिया किंवा अमेरिका यांच्यावरती अवलंबून राहायचं नाहीये. म्हणून तो सिमल्याला झाला, तो पाकिस्तानातही झाला नाही. तर सिमला करारामध्ये जी मुख्य कलमं होती, त्या कलमांमध्ये एक कलम असं होतं की दोन्ही देश काश्मीरचा जो प्रश्न आहे तो द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवतील. म्हणजे कसं की मध्ये युनायटेड नेशनला आणायचं, अमेरिकेला आणायचं, OICला, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजला आणायचं, हे सगळं चालणार नाही. हा केवळ द्विपक्षीय चर्चेनीच सुटेल. हा एक मुख्य मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता, भारत पाकिस्तान मधली जी सीमा आहे, जिथे युद्धबंदी झाली, ज्याला युद्धबंदी रेषा म्हटलं गेलं, त्या युद्धबंदी रेषेलाच लाईन ऑफ कंट्रोल असं नाव दिलं. म्हणजे खरी सीमा ही भारत आणि पाकिस्तान दोन्हींच्या दृष्टीने वेगळी होती. पाकिस्तानला सगळं काश्मीर त्यांचंच वाटत होतं, भारताला पाकिस्ताननी जे काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान घेतलेलं आहे ते स्वतःचं, असा भारताचा दावा आहे, पक्का दावा आहे तो. त्यामुळे जरी सीमा भारताच्या आणि पाकिस्तानच्या वेगळ्या असल्या तरी आत्ता दोन देशांमध्ये शांती व्हावी म्हणून जी युद्धबंदी रेषा होती, जिथे युद्ध थांबलं वास्तविक, त्यालाच LOC म्हणण्यात आलं. त्याला लाईन ऑफ कंट्रोल म्हटलं आपण, नियंत्रण रेषा ज्याला आपण म्हणतो की नाही. तर त्या नियंत्रण रेषेचं जे अस्तित्व आहे, म्हणजे त्याचा जन्मच या कराराद्वारे झाला आहे. आता तुम्ही विचार करा, नियंत्रण रेषेचं महत्व काय की नियंत्रण रेषा दोन्ही देश ओलांडू शकत नाहीत, कारण तो ओलांडली तर तो आंतरराष्ट्रीय कराराचा भंग होतो, असं ते त्याचं गणित आहे सगळं. परंतु पाकिस्तानने स्वतःहून तो करार रद्द केलाय. त्यामुळे आता भारताला नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानचं कांडात काढण्याचं पूर्ण लायसन्सच मिळालेलं आहे. आतापर्यंत आपण करार पाळत आलेलो होतो. भारताची ख्याती अशी आहे की आंतरराष्ट्रीय करार भारत पाळतो, पाकिस्तान तर कधीच पाळत नाही. त्यामुळे भारताने हे पण सांगितलं की नियंत्रण रेषा जरी असली तरी तिथनं तुम्ही आमच्याकडे दहशतवादी सारखे पाठवत असता. नियंत्रण रेषा असली तरी सियाचेनची लढाई 1984 मध्ये झाली. 1984 मध्ये जी सियाचेनची लढाई झाली त्याच्याबद्दल पाकिस्तानने असं सांगितलं की सियाचेन पर्यंत नियंत्रण रेषा पोचलीच नव्हती, कारण तिथे सीमेची आखणीच झाली नाही. म्हणून पाकिस्तान सियाचेन वरती ताबा घेणार होता, ते भारताला अगोदर कळलं. त्यामुळे भारताने जनरल संजय कुलकर्णी, लेफ्टनंट जनरल ते आता आहेत, तेव्हा ते लेफ्टनंट जनरल नव्हते, त्यांच्या कुमाऊ रेजिमेंटच्या द्वारे ती आपण सियाचेनची लढाई जिंकली. त्याचं संपूर्ण श्रेय जनरल कुलकर्णी, त्याच्या पुढे मग नायब सुभेदार बाना सिंग, ज्यांना पुढे परमवीर चक्र मिळालं, या सगळ्यांना जातं सियाचेनची सुरक्षा ठेवण्याकडे. तर याचा अर्थ तुम्ही एवढे करार केले तरी सुद्धा पाकिस्तानने चोरपणा केलाच होता आणि त्याला भारताने वठणीवर आणलं. बरं, याच्यानंतर सुद्धा कारगिलची लढाई झालीच, तेव्हा नियंत्रण रेषेच्या पलीकडे कारगिलला ते येऊन बसलेच होते पाकिस्तानी. तेव्हा कराराची किंमत पाकिस्तानी किती ठेवतात हे महत्वाचं नाही. आता जे महत्वाचं आहे तो करार त्यांनी स्वतःच रद्द केलेला आहे. त्यामुळे भारताला नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला ठोकण्याची पूर्णपणे आता मोकळीक झालेली आहे आणि त्याचा फायदा लगेच घेतला भारताने. आता आजच बातमी आहे की भारताने पाकिस्तानच्या ज्या नियंत्रण रेषेवरती चौक्या होत्या, चौक्यांवरती प्रचंड मारा केला.
4 पाकिस्तानी सैनिक तिथे ठार केले आणि आता पाकिस्तानी सैनिक त्या चौक्या सोडून पळूनच गेलेले आहेत, त्यांना मरायचं नाहीये. याचा अर्थ काय की भारत आता त्या चौक्या जाऊन ऑक्युपाय करणार आणि पुढे पुढे सरकत जाणार आणि भारताची जी नैसर्गिक हद्द आहे काश्मीरची हद्द त्या हद्दीपर्यंत भारत आता जाणारच आहे. पण दुसरं जे महत्वाचं झालं या करारात, द्विपक्षीय चर्चा आता करायला पाकिस्तान बांधील नाही. लगेच पाकिस्तान रडत रडत युनायटेड नेशनकडे गेलेलाच आहे ऑलरेडी आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजकडेही गेलाय. परंतु आता तिथे पाकिस्तानचं काही चालणार नाही, कारण भारत आता हा समर्थ देश आहे. भारताचं नेतृत्व नरेंद्र मोदींचं समर्थ नेतृत्व आहे. काँग्रेसचं पांगळं नेतृत्व भारताला आता नाहीये. मनमोहन सिंग सारखं दुबळं नेतृत्व भारताला नाहीये. देशभक्त नेतृत्व आहे. त्यामुळे युनायटेड नेशन्सनी काही कांगावा केला तरी भारत त्याच्याकडे लक्ष देणार नाही. हा एक भाग झाला. आता दुसरी जी मोदींनी घोषणा केली होती की सिंधू पाणी वाटप करार रद्द करायचा, त्याचे परिणाम कसे झाले ते पण आपण बघू. त्याचे परिणाम असे झालेत की लगेच काही आपण त्यांचं पाणी थांबवणार आहे असं नाही, परंतु ते सुद्धा झालंय. आपल्या धरणामध्ये आपण पाणी भरायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानमध्ये त्या नद्यांचं जे पाणी जात होतं ते थांबायला आपण सुरुवात केलेलीच आहे. आणि पाकिस्तानमध्ये याचा इफेक्ट असा विजेचा झटका बसावा तसा झालेला आहे. बिलावल भुट्टोनी ऑलरेडी भाषणं करायला सुरुवात केलेली आहे की पंजाब हे सिंधचं पाणी चोरतंय. आता पाणी कमी झालं ना की त्याच्यानंतर बोंबाबोंब सुरू होते, कारण सिंधूमध्ये आता पाणी कमी जाणार, भारताने आपलं पाणी रोखलेलं आहे. तर पंजाबने काय केलं होतं की सिंधूच्या चोलिस्तान नावाचा एक भाग होता सिंध आणि पंजाबच्या सीमेवरती, त्या भागामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आर्मीनी करायचं ठरवलं. पाकिस्तानची आर्मी लढाई सोडून बाकी सगळे उपद्व्याप करते, कंडोम मॅन्युफॅक्चर करते, बिस्किट बनवते, इतर रिअल इस्टेटचा धंदा करते. पाकिस्तान आर्मीला पाकिस्तानचे जे ऑफिसर असतात ना आर्मीचे, त्यांना पाकिस्तानतली जनता अत्यंत उपहासाने कॉर्नर प्लॉटची आर्मी असं म्हणतात. म्हणजे कुठेही कॉर्नर प्लॉट असला की तो आर्मीच्या लोकांना मिळतो. ब्रिगेडियर हुद्द्याला तर कॉर्नर प्लॉट हक्काने मिळतो, अशी त्यांची म्हणजे रचनाच तशी केलेली आहे. परंतु हे जे 6 कॅनॉल त्यांनी काढले, त्या कॅनॉलमध्ये काय सिंधमधनं कालवे काढायचे आणि त्यांची जी कॉर्पोरेट फार्मिंगची आयडिया आहे, तिथे पाणी पाहिजे ना, कॉर्पोरेट फार्मिंग करायचं कशाचं जोरावर, तिथे ते न्यायचे. तर 6 पैकी 5 कॅनॉल हे पंजाबमध्ये आहेत आणि एकच फक्त सिंधमध्ये सोडलाय. त्याच्यावरती बिलावल भुट्टो आणि त्यांची शेरी म्हणून जी लीडर आहे शेरी रेहमान, तिने तोंडसूक घेतलेले. मे मध्येच तिने भाषणं करायला सुरुवात केलेली आहे आणि बिलावल भुट्टो आता ओरडायला लागलेला आहे. जरी बिलावल भुट्टो सरकारचा भाग आहे तरी शहबाज शरीफच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुकलेलं आहे की तुम्ही सिंधचं पाणी चोरताय. म्हणजे पाकिस्तानमध्ये अंतर्गत लढाई सुरू झालेली आहे. मुळात पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा हे तर प्रांत स्फुटूनच निघतायत, त्यांच्या लढाया चालूच आहेत. आता त्यांच्या लढायाला फायदा मिळावा याकरता भारताने आणखीन एक योजना केली आहे की सीमारेषा जी आहे LOC म्हणजे नियंत्रण रेषेवरती आतापर्यंत भारताने मान्य केलं होतं, पाकिस्तानने सांगितलं होतं नियंत्रण रेषेवरती शांती ठेवा. त्याचं कारण असं होतं ताकिस्तानला आपलं सैन्य इथनं हलवून बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये मारामारी करायला न्यायचं होतं. आता भारताने नियंत्रण रेषेवर माराच करायला सुरुवात केली. तातडीने त्यांचा जो आसिम मुनीर आहे त्यांनी आपलं सैन्य इकडे बोलवलंय. इकडे सैन्य बोलवलं याचा अर्थ त्या बाजूला सैन्य कमी झालं. त्याचा फायदा लगेच BLAचे लोक म्हणजे बलूच लिबरेशन आर्मीचे लोक आणि TTPचे लोक, तेहरीके तालिबान पाकिस्तानचे लोक ते तातडीने घेत आहेत. त्यामुळे वरनं त्यांनी अफगाणिस्तानकडनं त्यांनी आक्रमणाला सुरुवात केलेली आहे, तसंच बलुचिस्तानमधनं आक्रमणाला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैन्याला कुठे पळावं ते कळत नाही. पळणार तर नक्कीच आहे, कारण ते पळपुटच सैन्य आहे. ते फक्त स्त्रिया, मुलं आणि निशस्त्र लोकांवरतीच हल्ले करू शकतं. आणि हे असे आपल्या इथे जो हल्ला केला परवाचा दहशतवादी हल्ला बैसारनला जो झाला पहलगामच्या जवळ, तसले हल्ले ते करू शकतात की निरपराध लोकांना मारणं ही त्यांची स्पेशालिटी आहे. लढाईमध्ये तर पळून जातात. आता विशेष जे झालेलं आहे ते अमेरिकेच्या पेंटागॉनचे रिप्रेझेंटेटिव्ह मायकेल रुबिन यांनी अमेरिकेत घोषणा केली की आसिम मुनीर हा जो पाकिस्तानचा जनरल आहे तो स्वतःच दहशतवादी आहे. तो किती दहशतवादी आहे तर बिन लादेन इतका तो जास्त दहशतवादी आहे. बिन लादेन गुहेत राहत होता, हा मोठ्या वाड्यात राहतो, एवढाच फरक आहे. पण बिन लादेनचा जसा शेवट करण्यात आला तसा त्या जनरलचा सुद्धा शेवट करण्यात आला पाहिजे असा अमेरिकेच्या पेंटागॉन म्हणजे त्यांचं लष्करी हेडक्वार्टर जे आहे तिथल्या रिप्रेझेंटेटिव्हनी त्यांच्या प्रवक्त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेचं जे वर्तमानपत्र आहे त्यांनी छापलं होतं की मिलिटंट्स लोकांनी हा हल्ला केला पहलगामचा. त्याच्यावरती ट्रम्पच्या प्रशासनाने न्यूयॉर्क टाइम्सला समज दिली की मिलिटंट नसून हे दहशतवादी आहेत. टेररिस्ट आणि मिलिटंट यांच्यामधला जो फरक आहे, कारण पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत, जे पाकिस्तानचे उपपंतप्रधान पण आहेत ख्वाजा आसिफ,
त्यांनी तर सांगितलं, त्यांनी स्पष्टच सांगून टाकलं हो की हे टेररिस्ट नाहीच आहेत, हे स्वातंत्र्य योद्धे आहेत आणि गेले 30 वर्ष आम्ही टेररिस्ट पोचतोय. लक्षात ठेवा, पाकिस्तानच्या मंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे. आता आम्हाला सिद्ध करायची गरजच राहिलेली नाही की हा पाकिस्तान प्रणित हल्ला होता, पाकिस्तानकडनं हल्ला झाला होता. 6 लोक आले होते, त्यातले 2 लोकल होते. त्या 2 लोकल लोकांची ओळख पटलेली आहे. त्यातला एक होता, त्याचं नाव होतं आदिल, आणि दुसरा होता त्याचं नाव होतं आसिफ. आता हा आदिल जो होता, आदिल ठोकर हे त्याचं नाव, आणि आसिफ शेख हे दुसऱ्याचं नाव. आसिफ शेख हा त्राल या गावाचा होता. त्राल हे गाव पहलगाम आणि अनंतनागच्या मध्यावर आहे. आणि हा जो आदिल ठोकर होता हा बेजबहेरा या गावाचा होता. बेजबहेरा हे गाव श्रीनगर आणि गुलमर्ग, श्रीनगरहून जो हायवे जम्मूला जातो त्या हायवेवरती आहे. या दोन्ही गावात त्यांची घरं सैन्याने उडवून दिलेली आहेत. सैन्याने उडवली म्हणजे त्या घरांचं, एकाच्या घरामध्ये सैन्याने एक बॉम्ब टाकला, त्या घरामध्ये यांनी बॉम्बचा साठा केला होता, त्यामुळे घर संपूर्ण उडून गेलं. दुसऱ्याच्या घरावर बुलडोजर नेऊन ते घर नष्ट केलंय. आता दहशतवादी, आपल्या इथले दहशतवादी, पाकिस्तानचे दहशतवादी, त्यांच्यातलाही एलिटीचा कमांडर आजच सैन्याने मारलेला आहे. अल्ताफ म्हणून त्यांचा कमांडर होता, त्याला सैन्याने मारलेला आहे. सैन्याची आता टोटल ऍक्शन सुरू झालेली आहे. आपले सैन्य प्रमुख हे सुद्धा काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांनी सगळ्या 15 कोरच्या हेडक्वार्टर्सची मीटिंग घेतली. सगळ्यांची मीटिंग घेऊन त्यांनी सांगितलं आता मागे पाठायचं नाही, दिसतील त्यांना ठोका. तसंच LOC वरती सुद्धा ठोकापट्टी सुरू झालेली आहे. आणि पाकिस्तानची आता पळताभुई थोडी झालेली आहे. अशा बातम्या आहेत की आसिम मुनीर आणि शाहबाज शरीफ हे सगळे लपून, आणि तो हाफिज सईद, मसूद अझहर हे सगळे बंकरमध्ये जाऊन बसलेले आहेत. कारण त्यांना भीती आहे आता भारताचे लोक यांना येऊन मारतील, जीवाची भीती आहे. पळपुटेच लोक आहेत हो, हे सांगायला नुसते जिहादी वगैरे म्हणतात, प्रत्यक्षात पळपुटेच लोक असतात ही. आणि त्या पळपुटे लोकांना आता अद्दल घडवायला भारतीय सैन्य सज्ज आहे. तसंच भारताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे काश्मीरला गेले. त्यांना काय केलं त्यांनी, ते म्हणले की मला हॉस्पिटलमधले जे या दहशतवादी हल्ल्याचे लोक आहेत त्यांना भेटायला जायचंय. एवढी सुद्धा अक्कल नाही की त्यांना भेटायला जायचं, ते लोक तिथे आहेत की नाही ते बघावं. त्या लोकांना हॉस्पिटलनी बरं करून सोडून सुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे यांना कोणी भेटलंच नाही. असे हे सगळे विनोदी लोक आहेत. मग यांनी जाऊन केलं काय तर तो जो एक मुस्लिम मारला गेलाय सय्यद शाह, त्याला जाऊन त्यांनी तिथे श्रद्धांजली दिली आणि जाऊन ते ओमर अब्दुल्लाला भेटले. ओमर अब्दुल्ला यांच्याच सारख्या चोरांच्या टोळीतला मुख्यमंत्री आहे, त्याला जाऊन ते भेटले. सय्यद शहाचं रहस्य असं आहे की तो शिया होता, त्यामुळे सुन्नी दहशतवाद्यांना तो सुद्धा काफिरच असतो, त्यामुळे त्यांनी त्याला मारला. त्याला मुसलमान म्हणून मारला नाही, त्याला काफिर म्हणून मारला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता ज्या लोकांना सगळ्या मारलं त्या सगळ्या लोकांमध्ये भारताच्या वेगळ्या वेगळ्या प्रांतातली लोक होती. सगळ्या भारतात संतापाची लाट उधळलेली आहे आणि यांच्यावरती आता पूर्णपणे काहीतरी कारवाई करा असं सरकारवरती प्रेशर सगळीकडनं बिल्डअप होत आहे. सरकार अर्थात पाकिस्तानवर दणकून कार्यवाही करणार आहे आणि बाहेरच्या सगळ्या देशांनी भारताला याच्यात पूर्ण सपोर्ट केलाय. कारण पाकिस्तानच्या मंत्र्यांनीच सांगितलंय की आम्ही दहशतवाद्यांना गेली 30 वर्षे पोचतोय आणि आम्ही त्यांना स्वातंत्र्य योद्धे म्हणतो. कसले स्वातंत्र्य योद्धे? स्वातंत्र्य योद्धे असे नसतात निरपराध माणसाला मारणारे. आणि आपले जे 28 लोक त्यांनी बलिदान तिथे केलेलं आहे त्या सगळ्यांच्या बलिदानाची पुरेपूर किंमत वसूल केली जाईल हे नरेंद्र मोदींनी सांगितलंच आहे. आणि भारतीय सैन्य फुल फ्लेश पाकिस्तानवरती आता सुटलेलं आहे. आणि म्हटलं असं पाकिस्तानमध्ये अंतर्गत मारामाऱ्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. पाणी मिळणार नाही म्हटल्यानंतर सगळेच ओरडायला बसले आहेत. बलुचिस्तान वेगळा होण्याकरता खटपट करतोच आहे, त्याला भारत भरपूर मदत करेल. खैबर पख्तूनख्वा हा अफगाणिस्तानला जाऊन मिळण्याची शक्यता खूप आहे, त्यामुळे तिथेही भारत करेल. आणि सिंधू देश चळवळ जी सिंधमध्ये आहे, ज्याला आता बिलावल भुट्टोच्या लक्षात आलेलं आहे की पंजाबी लोक आपल्याला जिवंत ठेवणार नाही, त्यामुळे आपल्याला चळवळ करणं भाग आहे, त्यामुळे ती चळवळ पण जोरात आहे. पाकिस्तानचे तुकडे होणार हा फक्त आता काही महिन्यांचा प्रश्न आहे. त्याच्याकरता भारतीय सैन्य, भारतीय राजनीती हे सगळे प्रयत्न करणारच आहेत. पाकिस्तानच्या बाजूने बोलणारी 2 लोक असतात, एक पाकिस्तान मधली लोक आणि दुसरी भारतातली विपक्षी लोक. तो मणिशंकर अय्यर त्यांनी तर सांगितलं की असं कोणाला तहानेनी मारतात का? मणिशंकर अय्यर काय बोलले, असं कोणाला तहानेनी मारतात का? त्या करारावरती दोघांच्या सह्या आहेत, तो करार कसा तुम्ही रद्द करू शकता? त्या करारावरती एक सही पाकिस्तानच्या अयूब खानची आहे, दुसरी आपल्या गुलाबी चाचाची सही आहे. त्या सह्यांना तर कवडीची किंमत द्यायची नाही, तो करार फाडून फेकून द्यायचा, कारण तो केवळ पाकिस्तानच्या फायद्याचा करार आहे. त्या कराराबद्दल बऱ्याच गोष्टी मी पुढच्या प्रोग्राममध्ये सांगणार आहे की गुलाबी चाचाने तो करार का आणि कसा केला, त्याच्यावरती मी बोलणारच आहे. सरदार पटेलांचा या कराराला विरोध होता, सरदार पटेलांच्या मृत्यूनंतरच हा करार होऊ शकला हे
आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सरदार पटेलांचा ज्या कराराला विरोध होता तो करार सरदार पटेलांचे पट्टशिष्य म्हणवणारे नरेंद्र मोदी दुसरे गुजराती त्यांनी तो करार फाडून फेकून दिलेला आहे. आता पाकिस्तानची परिस्थिती गंभीर आहे. उन्हाळा येत चाललेला गेलेला मी सगळं आपल्याला सांगितलंच आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई आली की पाकिस्तानमध्ये एकमेकांचे प्राण घ्यायला हे लोक मागे पुढे पाहणार नाहीत. आणि त्याचा आता ट्रेलर आपल्याला बिलावल भुट्टोच्या भाषणात दिसलेलंच आहे. असंच पुढे जायचं आहे आपल्याला पाकिस्तानच्या उरलेल्या भागात सुद्धा हल्ले करायचे. त्याकरता आपलं विमानवाहू जहाज अरबी समुद्रामध्ये ऑलरेडी पोचलेलं आहे. तिथून कराचीची नाकेबंदी आपल्याला करता येते. तिथूनच आपल्याला बलोच दहशतवाद्यांना मदत करता येते. आणि पाकिस्तानी सैन्याचं प्रेशर काढून टाकायला LOC वरती आपण प्रचंड फौजफाटा नेऊन ठेवलेला आहे. बघूया पुढे काय काय घडतं ते. आपण आमचे प्रोग्राम बघत राहा. आपल्याला हे प्रोग्राम आवडतील अशी आशा आहे. आपल्याला जर आवडले तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आम्हाला आपल्या कमेंट्स येऊ दे. आपल्या कमेंट्सवरती पुढच्या प्रोग्राममध्ये मला सविस्तर उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे आत्ता मी तो वेळ घेत नाही. तरी आपण प्रोग्राम बघितलात त्याबद्दल धन्यवाद.